बुलेटिनची सुरुवात करणार आहोत अलिबागमधल्या एका मोठ्या बातमीनं। रेवदंडा समुद्र किनाऱ्याजवळ कोरलईमध्ये खोल समुद्रात एक संशयास्पद बोट आढळली आहे। यानंतर सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली आहे। बोटीतून पाकिस्तानमधून आलेले काही व्यक्ती उतरल्याचा संशय आहे। पोलिसांनी रात्रीपासून कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले, ठिकठिकाणी नाकाबंदी केली। बोट सुरक्षा यंत्रणांच्या रडारवरून गायब झाल्यामुळे खळबळ उडाली आहे। हेलिकॉप्टरद्वारे या बोटीचा शोध घेतला जातोय। रात्रीच्या सुमाराला ही बोट समुद्रात काही अंतरावर आढळली। त्यातनं काही पाकिस्तानातून आलेले लोक उतरले असा संशय व्यक्त केला जातोय। मात्र त्यानंतर रडारवरून ही बोट गायब झालेली आहे, त्यामुळे हा संशय आणखी बळावलेला आहे। आता हेलिकॉप्टरच्या माध्यमातून या बोटीचा समुद्रात शोध घेतला जातोय। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन कदम यांच्याकडून। सचिन, हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सर्च ऑपरेशन सुरू आहे, काही अपडेट मिळालेत का? ही जी बोट आहे रात्रीच्या सुमारामध्ये रायगडच्या समुद्र किनाऱ्यात आढळून आली। साधारणतः 2 किलोमीटर नॉटिकल माईल मध्ये ही सापडलेली आहे आणि त्यानंतर रात्रीपासूनच तपासाचा शोध सुरू आहे। रात्री कोस्ट गार्डची बोट आहे, या बोटच्या मागावर निघालेली आहे, मात्र अद्यापही कोणता त्याचा सुगावा लागलेला नाही। त्यानंतर सकाळपासून हेलिकॉप्टर सुरू झालेले आहेत आणि हेलिकॉप्टरच्या मार्फत या बोटचा शोध घेतला जातोय, मात्र अद्यापही कोणतीही प्रशासनाकडून माहिती देण्यात आलेली नाहीये। ठीक आहे, धन्यवाद सचिन संपूर्ण माहितीसाठी। तर अजूनही या बोटचा पत्ता लागलेला नाहीये। तर साम टीव्हीवर हे एक्सक्लुझिव्ह दृश्य हेलिकॉप्टरच्या माध्यमातून समुद्रात या बोटीचा शोध घेतला जातोय, मात्र अजून तरी या बोटीचा पत्ता लागलेला नाहीये। रडारवरून ही बोट गायब झाली, त्यामुळे हा संशय आणखी बळावलेला आहे। एकीकडे रात्रीपासूनच पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलेले आहे, नाकाबंदी ठिकठिकाणी करण्यात आलेली आहे, मात्र अजून तरी या बोटीतून उतरलेल्या व्यक्तीही आढळलेल्या नाही आहेत आणि ही बोटही सापडत नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।